हॅलो माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तर आज मी बनवत आहे भोपळ्याची भाजी आणि भेंडीची भाजी। दोन्ही गॅसवर दोन्ही कढया ठेवलेल्या आहेत आणि दोन्ही भाज्या मी एकत्रच बनवत आहे। तर मी आता सर्वप्रथम भोपळ्याची भाजी बनवणार आहे। त्यात 2 पळी म्हणजे 2 चमचे तेल टाकले आहे आणि या साईडला जी कढई आहे त्या कढईमध्ये मी भेंडी परतून घेणार आहे, कारण मला एका टायमाला 2 भाज्या कराव्या लागतात। कारण आमच्या घरी सगळ्यांना 2 भाज्या आवडतात, एक ग्रेव्हीवाली भाजी आणि एक भाजी म्हणजे सुकी भाजी, जी की आपण डेली खात असतो। आता इकडं मी भेंडी सगळी टाकून घेणार आहे आणि परतून घेणार आहे। आणि इकडल्या साईडला जी कढई ठेवलेली आहे ती भोपळ्यासाठी ठेवलेली आहे, म्हणजे भोपळ्याची भाजी। जी मी भोपळ्याला आधी धुवून घेतलं, नंतर वरची साल काढली, कट करून घेतला, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं खोबर, हे सगळे साहित्य मी बाजूला काढून ठेवलेलं आहे। आता हे कढईतले तेल जरा गरम झालेलं आहे, तर ह्या कढईमध्ये थोडेसे मी मोहरे टाकणार आहेत, सरसो, मोहरे म्हणजे सरसो, आणि थोडेसे जिरे। कोणी टाकू वाटलं तर टाकतं, कोणी नाही टाकू वाटलं तर टाकत नाहीत। तर मी काय करते, मोहरी टाकत असते भोपळ्याच्या भाजीला, कारण खूप चव येते त्याला। थोडीशी मोहरी तडतडली ना, त्याच्यानंतर मी थोडा कांदा टाकणार आहे, कारण आम्ही चौघासाठीच भाजी बनवत असतो। त्यामध्ये दोघांना कुठली भाजी आवडेल ती खातात, नाही तर भेंडीची जी आवडेल ती भाजी आम्ही खात असतो। आता कांदा थोडासा परतून घ्यायचा आणि लाल होईपर्यंत शांत बसायचं, हो की नाही? तसं नाही तर कांद्याला सतत हलवावं लागतं, त्यामुळं कांदा काय होतं, खालून करपणार नाही आणि वरून कच्चा राहणार नाही। त्याच्यामुळं दोन्ही साईडनं आपल्याला काय करायचं, भेंडी पण इकडं मी परतून घेत आहे। छान खमंग भेंडी भाजल्यानंतर आपण भेंडीला सुद्धा फोडणी देणार आहोत। आता कांदा लाल होईपर्यंत कांदा थोडासा गॅस मोठा करायचा आपल्याला, आणि कांदा लवकर तळून येण्यासाठी थोडंसं मीठ सुद्धा टाकायचं, कारण मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर तळून येतो आणि लालसर होतो, त्याच्यामुळे भाजी पण चविष्ट लागते। इकडं भेंडी सुद्धा परतून मी घेत आहे आणि इकडं कांदा सुद्धा। आता त्यानंतर मी हिरवं तिखट भोपळ्याच्या भाजीमध्ये टाकणार आहे। आज भोपळ्याची भाजी केली खरं, पण एवढी तिखट झाली की खाल्ली कोणीच नाही, पण खूप स्वादिष्ट झाली होती। हिरवं तिखट टाकत असताना आपल्याला मिरची हिरवी आहे की काळी आहे याच्यावर सुद्धा आपल्याला मिरची टाकत असताना बघायचं आहे, कारण मी काय केलं, काळ्या मिरच्या असतात ना, खूप तिखट असतात, ती मिरची मी काय केलं, वाटलेल्या होत्या त्या मिरच्या, आणि मी ते अंदाज नाही घेतला आणि डायरेक्ट जास्त मिरची मी टाकली हिरवी। त्याच्यामुळं भाजी एवढी तिखट झाली की सगळ्यांना असं इतकं तिखट लागलं की बस। तरी तसंच आम्ही थोडी थोडी भाजी भोपळ्याची सुद्धा खाल्लेली आहे। त्यानंतर मी मिरचीच्या नंतर थोडासा टोमॅटो सुद्धा टाकलेला आहे त्यात, आणि ते सुद्धा परतून घेतलेलं आहे। इकडं भेंडी छानपैकी खरपूस आपलं भाजून आलेली आहे, कारण मी दोन्ही साईडनं भाज्या करत असताना असंच करत असते। टोमॅटो पण खूप छान असं शिजतं, तेलामध्येच टाकायचं टोमॅटो, कांदा छान लागतं, आणि थोडीशी हळद। आता त्याच्यानंतर आपण भोपळा टाकणार आहोत, त्याच्यात कट केलेला आहे भोपळा। थोडंसं कॅमेरा माझा खालीवरी होते, कारण माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे आणि एका हातामध्ये मी भोपळा असं टाकत आहे कढईमध्ये, त्यामुळे मला माफ करा तुम्हाला व्यवस्थित नाही दिसलं तर। माझी आत्ताच सुरुवात झाली आहे यूट्यूबवर मी आत्ता तर व्हिडिओ स्टार्ट केलेले आहेत, मला सपोर्ट करा। आणि ही अशी छानशी भोपळ्याची भाजी, त्याच्यामध्ये वरतून मी
कोथिंबीरसुद्धा टाकलेलं आहे आणि छान परतून घेतलेलं आहे. वास तर इतका छान येत होता ना, करत असताना असं वाटत होतं की लगेच जेवण करावे. त्यानंतर मी थोडंसं शेंगाचं कूट टाकलेलं आहे 2 चम्मच, कारण आम्ही प्रत्येक भाजीमध्ये एकतर ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे असं मिक्स करून आम्ही कूट बनवत असतो आणि तेच आम्ही भाजीमध्ये वगैरे टाकतो. जसं बदाम, काजू आणि शेंगदाणे याचं आम्ही काय करतो, म्हणजे कूट म्हणजे आमच्याकडं महाराष्ट्रामध्ये कूट म्हणतात. म्हणजे त्याला चांगलं बारीक केलं जातं आणि ते भाजीमध्ये टाकलं जातं. काही ठिकाणी फक्त शेंगदाणे असतात, काही ठिकाणी आमच्या म्हणजे वेगवेगळ्या चवीनुसार ते करत असतात. आता आम्ही काय करतो, काजू बदाम आणि थोडेसे शेंगदाणे असं मिक्स करून एक डब्बा भरून ठेवतो आणि ते आठवडाभर थोडं थोडंसं भाजीमध्ये टाकायचं. त्याच्यामुळे भाजीला पण चव येते छान. त्यानंतर थोडंसं गरम कोमट केलेलं पाणी मी भोपळ्याच्या भाजीमध्ये टाकलेलं आहे. आता भोपळ्याची भाजी इकडं शिजत आहे. तोपर्यंत इकडं छानसं असं भेंडीसुद्धा भाजून झालेली आहे. आता भेंडी थोडीशी बाजूला काढून घेऊन त्यानंतर भेंडीला आपण फोडणी देणार आहोत. इकडं भोपळ्याची भाजीसुद्धा शिजत आहे. आता भेंडी मी काढून घेणार आहे. भेंडी मी काढून घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर भेंडीला आपण छान फोडणी देणार आहोत. थोडंसं तेल टाकायचं, एक एक पळी किंवा 2 पळी, कारण छोटेसं तेल टाकण्यासाठी आपण पळीच यूज करतो. आम्ही नवीन ज्यावेळेस राहिलं म्हणजे नवीन आम्ही तेल ज्यावेळेस म्हणजे नवीन ज्यावेळेस आपण तेल ठेवण्यासाठी काय काय यूज केलेलं असतं ते सगळ्यांना माहिती आहे. आम्ही काय केलं होतं, डीमार्टहून वेगवेगळ्या प्रकारचे बॉटल्स आणले होते तेलांचे, पण एकही बॉटल टिकली नाही किंवा एकही बॉटल चांगली राहिली नाही. ज्यावेळेस आम्ही तेल वतायचो त्यावेळेस तेल सांडायचं किंवा खालीवर राहायचं. पण ज्यावेळेस आमची मम्मी कॅटलीमध्येच तेल ठेवायची आणि तेच नंतर आम्ही सुद्धा तसंच केलो, तर ते तेल आता चांगलं राहतंय. खाली एक थेंब सांडत नाही किंवा पडत नाही. तर जे जुनं असतं, जे जुन्या लोकांनी आपल्याला सांगितलं असतं की आजीने आजोबांनी, तर ते खूप इम्पॉर्टंट असतं. आपल्या छोट्या छोट्या चुकासुद्धा आपल्याला तिथे सुधारता येते. कारण तेलासाठी आम्ही एवढे डब्बे एवढे बॉटल्स यूज केलेत, पण एकही कामाला आलं नाही. तर कामाला शेवटी काय आलं, तर कॅटलीच आली आणि छोटीशी कॅटलीमधली एक पळी आली. तर इथं मी जिरे लसण टाकले भेंडीच्या भाजीमध्ये आणि थोडंसं हिरवं तिखट टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी ते छानसं परतून घेणार आहे लाल होईपर्यंत. आणि वरती भेंडी टाकायची आणि भेंडी टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच शेंगदाण्याचे कूट म्हणजे जे की आपण वाटून ठेवलेलं आहे
शेंगदाण्याचे कूट टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं. छानशी इकडं भेंडीची भाजी शिजणार आणि तिकडं भोपळ्याची भाजीसुद्धा शिजणार. ॲट ए टाईम 2 भाज्या माझ्या झालेल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यामुळे थँक्यू.